हा भारी चीजी पिझ्झा बघून तोंडाला पाणी सुटलंय ना? पण थांबा, हा मैद्याचा पिझ्झा नाही आहे. हो, बरोबर ऐकलत. हा आहे अगदी 10 मिनिटात बनणारा क्रिस्पी आणि चीजी हेल्दी रव्याचा पिझ्झा. न ओव्हनची गरज न इस्टची, फक्त रवा, थोडं दही आणि तुमच्या आवडत्या भाज्या. घरातल्या साध्या तव्यावरच हा एवढा क्रिस्पी बनतो, बाहेरचा पिझ्झा तुम्ही विसरून जाल. सुरुवातीला 1.5 वाटी रवा, 1.5 वाटी दही यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आपला पिझ्झा क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये मी तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्हाला यामध्ये मैदा यूज करायचा असेल तर तुम्ही मैदासुद्धा टाकू शकता. तांदूळाचं पीठ मी या ठिकाणी 3 चमचे टाकलेलं आहे. यामध्ये पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी बेस्ट ऑप्शन आहे. पिझ्झा बेस परफेक्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे रवा. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे. 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनटानंतर लगेचच आपल्याला पिझ्झा करायला घ्यायचा आहे. बघा 10 मिनटे झालेले आहे आणि आपला रवा छान फुललेला आहे. यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता सोडा टाकणार आहोत. तुम्हाला जर इनो टाकायचं असेल तर तुम्ही इनोसुद्धा टाकू शकतात. हा एक सिक्रेट पदार्थ आहे जेणेकरून आपला पिझ्झा बेस हा एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होतो. बाहेरचा महागडा आणि अनहेल्दी पिझ्झा खाण्यापेक्षा हा घरचा पर्याय कधीही उत्तमच, नाही का? आता आपल्याला एका पॅनमध्ये तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावून घेऊ शकता. हे बॅटर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे बॅटर टाकताना थोडं जाडच टाका, खूप पातळ टाकू नका. आणि हे असंच आपल्याला सरोट्याच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नाही? चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आता यावर आपल्याला लीड ठेवून द्यायची आहे. तुम्ही ताटसुद्धा ठेवू शकता आणि खालचा भाग हा आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचा आहे. बघा खालचा भाग हा क्रिस्पी झालेला आहे. आपण पलटवून बघू आणि याचा आवाज बघूया. बघा कसा क्रिस्पी आवाज येत आहे. तसंच दुसरा भागसुद्धा आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकूया म्हणजे लगेचच हा भाग क्रिस्पी होतो. आता दुसरा भागसुद्धा व्यवस्थित झालेला आहे. यावर आता आपण भाज्या टाकून घेऊया. सुरुवातीला आपल्याला पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हव्या त्या भाज्या आपण यावर टाकून घेणार आहोत. मी इथे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यावर टाकून घेऊ शकता. पनीर टाकू शकता. आता लगेचच ह्या भाज्या आपण यावर टाकून घेऊया. आणि हो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भाज्या टाकायच्या आधी आपल्याला यावर चीज टाकून घ्यायचं आहे. चीज जर नंतर टाकलं, चीज तर नंतर टाकावंच लागते, पण आधी पण टाकावं लागते. नंतर जर टाकलं तर पिझ्झा हा हॉटेलसारखा होत नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे भाज्या टाकायच्या आधी पहिले आपल्याला टाकायचं आहे आणि नंतरच आपल्याला भाज्या टाकून घ्यायचं आहे ना महत्त्वाची टिप? तर अशाच महत्त्वाची टिप जाणून घेण्यासाठी शिवपुरसाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहे. यावर आता आपण चीज टाकून घेणार आहोत आणि यावरच आपण चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो टाकून घेणार आहोत. त्यामुळे जेव्हाही तुम्ही पिझ्झा बनवाल तेव्हा या गोष्टी नक्की करा. यावर चिली फ्लेक्स आणि थोडा ऑरेगानो टाका. तिखट हे तुमच्यावर डिपेंड आहे, मुलांना कसं आवडतं. तर अशीच चविष्ट आणि हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपला चीजी पिझ्झा तयार झालेला आहे. माउथ मेल्टिंग पिझ्झा झालेला आहे. बघूनच असा खा वाटतोय. लगेचच आपण हा पिझ्झा आता काढून घेऊया आणि कट करून घेऊया. मी तर खायला रेडी आहे आणि माझी मुलंही. तुम्हालाही असा पिझ्झा बनवायचा असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.